नमस्कार, मी रेणुका. सुप्रभात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये बातम्या बघणार आहोत. थोडक्यात त्यातली सुरुवातीची बातमी आहे दुष्काळासंदर्भातली. 1/3 महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना आता आणखी 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तर दुष्काळ मोठा असला तरी सरकार दुष्काळाशी लढायला तयार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळी भागात मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं ते म्हणाले आहेत. लातूर जिल्ह्यात यावर्षी फक्त 67% इतकाच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातले जलस्रोत जानेवारी महिन्यातच तळाला गेलेत आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे चटके जिल्ह्यातल्या अनेक गावांना सहन करावे लागतात. हिंगोली जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेटबंद आंदोलन करण्यात आलं. मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. बुलढाण्यामध्ये शेतकरी उपोषणकर्त्यांना सोबत घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि शेतकरी संघटनांमध्ये उपोषणकर्त्यांच्या आत जाण्यावरून तिथे वादही झाला. उस्मानाबादची बातमी. दुधाचे आणि कांद्याचे दर घसरलेत. उसाला देखील कारखानदारांकडून FRP-नुसार दर दिले जात नाहीयेत. या मागणीबाबत मनसेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा आणि दूध फेकून आंदोलन करण्यात आलं. ट्रस्टच्या जागेवरचं अतिक्रमण काढावं यासाठी तौसिफ शेख यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केलं होतं. त्याचा मृत्यू होऊन 15 दिवस उलटलेत. मात्र या जागेवरचं अतिक्रमण काढलेलं नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल धरणं आंदोलन करण्यात आलं. बातमी बुलढाण्यातली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काल बाचाबाची झाली. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले होते. वारंवार हेलपाटे मारूनही कर्ज प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या लक्ष्मी दहिवडी इथल्या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला महिलांनी घेराव घातला. गुंजेगाव इथे 30 ते 40 जणांनी घेराव घालत मॅनेजरला जाब विचारला. बँकेमध्ये यामुळे तणावाचं वातावरण होतं. महारोहाच्या कामामध्ये शासनाची फसवणूक करत 16,09,819 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप परंड्याच्या तत्कालीन तहसीलदारांवर आहे. विद्यमान तहसीलदार वैशाली मेनगोंडा पाटील यांच्या विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्ये सर्वसाधारण सभेत काल शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. बातमी अमरावतीतली आहे. यंदा कडाक्याची थंडी आहे. पारा 5.1 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. त्यामुळे ऊब निर्माण करण्यासाठी दररोज या सगळ्या भागामध्ये शेकोटीचा आधार घेतला जातोय. गेल्या 2 वर्षांपासून भारताच्या कडधान्य निर्यातीत सातत्यानं वाढ होते आणि गेल्या वर्षी भारताची कडधान्य निर्यात 87,896 टन इतकी होती. राज्याचं वाळू धोरण तयार झालेलं असतानाच सिंधुदुर्गात मात्र अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई गाडेधाव वाडी इथल्या अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्या काल जाळण्यात आल्या. जालन्यातली बातमी. एकाच वेळी 8 ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकले. प्रायव्हेट कंपनीच्या नावाखाली या भागात जुगार अड्डा चालवला जात होता. आवाजाची नक्कल केली म्हणून 14 वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकांना काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मोशी बोराडेवाडी परिसरातल्या नूतन प्रशालेत हा प्रकार घडलाय. बोदवड तालुक्यातली बातमी. सुवाडा गावातल्या एका घराला रात्रीच्या वेळी भीषण आग लागली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 8व्या प्रसूतीदरम्यान बीडमध्ये महिलेचा आणि जन्मलेल्या मुलाचा मृत्यू 4-5 दिवसापूर्वी झाला होता. पण हा मृत्यू डॉक्टरांच्याच हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मीरा यांच्या पतीनं त्यांच्या 7 मुलींसोबत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. नाशिकच्या वाडिवरे परिसरात मानवी सांगाडा आढळलेला आहे. वाडिवरे पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्ह्याची नोंद झाली आहे. 3 ते 4 महिन्यांपूर्वीचा मृतदेह इथे पडलेला आहे. तो महिलेचा आहे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बातमी अहमदनगरची. महानगरपालिकेत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानं बसपच्या 4 नगरसेवकांना निलंबित करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरेंनी ही घोषणा केली. शिवसेनेनं युती करण्यासाठी बोलणी सुरू केली तर भाजपकडून त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्याची तयारी सुरू असल्याचं कळतंय. विधानसभेच्या काही जास्त जागा देण्याचीही भाजपच्या नेतृत्वाची तयारी आहे. जानेवारीनंतर याचा निर्णय घ्यावा लागेल अशी रणनीती भाजपनं ठरवली आहे. काल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची 188वी जयंती सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या त्यांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव इथल्या जन्मगावी स्मारकाला अभिवादन करत तिथे दर्शन घेतलं.
पुरंदरची बातमी आहे. खानवाडीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188व्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खानवाडी हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव आहे. या कार्यक्रमात अनेकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जागवल्या. भाजप शाहू फुले आंबेडकर मानत नाहीत, संविधान मानत नाही असं म्हणत आघाडी सरकारच्याच काळात नायगावमध्ये विकास झाला असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काल तिथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी काल नांदेडची भेट घेतली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल अशोक गहलोत यांच्या हस्ते झालं. देशातल्या लाखो मुलीबाळींसाठी शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी जिथं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या पुण्यातल्या भिडेवाड्याची मात्र आजही दुरवस्थाच आहे. एसटी महामंडळ आता मालवाहतूक देखील सुरू करणार आहे. गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरते. महामंडळाचं उत्पन्न वाढवणं आणि त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यापुढे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिलं याची खात्री देखील करून घेता येऊ शकेल. विविध गुन्ह्यांमध्ये 15 वर्षांची शिक्षा भोगलेल्या संजय मूळला वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. वर्धा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात केलेल्या 20 घरफोडी प्रकरणी त्याला ही अटक करण्यात आली. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरजवळच्या सामोडा इथल्या आदिवासी आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना घटसर्प सदृश आजाराची लागण झाली आहे. 94 विद्यार्थ्यांना तपासणीसाठी धुळ्यातल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात त्यासाठी दाखलही करण्यात आलं आहे. बातमी जालन्याची. संत जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं जालना शहरात तेली समाजाच्या वतीनं रथयात्रा काढण्यात आली होती. श्री संत जगद्गुरू तुकोबा महाराजांचे गाथ्याचे लेखक संताजी जगनाडे यांच्या 319व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी शिवाजी पार्क मैदानात सराव करणाऱ्या लहान क्रिकेटपटूंनी बॅट उंचावत त्यांना अखेरचं अभिवादन केलं. आचरेकर सरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जावेत अशी तमाम क्रिकेटपटूंची इच्छा होती. लाडक्या सरांच्या पार्थिवाला बॅटन गार्ड ऑफ ऑनरही काल देण्यात आलं. आपल्या लाडक्या सरांना निरोप देताना सचिनला देखील गहिवरून आलं होतं आणि त्यांचं पार्थिव बघून देखील सचिनला अश्रू अनावर झाले होते. आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी राज ठाकरे देखील काल हजर होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर देखील पद्मश्री होते. मग त्यांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात का नाही? सरकारने याचं उत्तर द्यायला हवं असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे सचिननं कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला जाऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. बातमी पुण्यातली. कांजरवाड समाजातल्या अघोरी प्रथा थांबत नाहीयेत. या समाजातल्या उच्चशिक्षित मुलांना आपल्या बायकोची कौमार्य चाचणी करण्याची घटना पुण्यात घडली आहे. हेल्मेट सक्तीवरून पुण्यात रणकंदन सुरू आहे. देशभरात अनेक शहरांमध्ये खरं तर हेल्मेट सक्ती आहे. मुंबईत देखील अनेक वर्षांपासून हेल्मेट वापरलं जातं, पण पुण्यात मात्र अनेक वर्षांपासून इथे विरोधच होतो आहे. आणि यालाच विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन तिथे करण्यात आलं. सर्वपक्षीय नेते आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यात सहभागी झाले. डोकेबाज पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरलेली हेल्मेट सक्ती पिंपरी चिंचवडमध्ये मात्र लागू नाही. ते लोक निर्धास्तपणे वापरतात. नाशिक पोलिसांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली. अपघातांच्या घटनांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमी होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे नाशिक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. नागपुरात पोलिसांकडून हेल्मेट सक्ती कडेकोटपणे राबवली जाते. वर्दळ असणाऱ्या परिसरात 90% तर कमी वर्दळ असणाऱ्या परिसरात 50% वाहन चालकांवर इथे पोलीस कारवाई केली जाते. रत्नागिरीमध्ये हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी होत नाही. काही नागरिक स्वतः सुरक्षेचा उपाय म्हणून हेल्मेट घालताना दिसतात, पण या शहर परिसरात हेल्मेट सक्ती नाही. मराठी सिनेमांचा आलेख कितीही उंचावलेला असला तरी राज्यात सध्या मराठी सिनेमांची परवड सुरू आहे. पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला पुण्यामध्ये चक्क सिंगल स्क्रीन थिएटर्स मिळत नाहीये. आणि असंच चालू राहिलं तर आम्ही चित्रपट बनवायचे की नाही असा सवाल दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी विचारला.
भाईंच्या मदतीला आता मनसे धावून आली आहे। या सिनेमाला जास्तीत जास्त खेळ द्या, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलाखतीवरून मोदींवर टीका केली। ही मुलाखत म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारल्यासारखं होतं, असा टोला त्यांनी व्यंगचित्रातून काल लगावलाय। मध्य रेल्वेवर 6 एसी लोकल आता धावणार आहेत। 2 एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होतील आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसीचा प्रवास करता येईल। नवी मुंबईतले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार नाराज असल्याचं कळतंय। अनंत सुतार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची सध्या चर्चाही रंगते आहे। पुण्यात 20 वर्षांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे विषण्ण अवस्थेत सापडलेल्या 2 सख्ख्या बहिणींना थेट न्यूझीलंडचे आईवडील मिळाले आणि त्यांनी उच्च शिक्षण देखील घेतले। या मुलींनी नुकतीच आपल्या न्यूझीलंडच्या आईवडिलांसोबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ससूनमध्ये सोफो श्रीवत्स संस्थेला भेट दिली आणि डेक्कन पोलीस स्टेशनला जाऊन एस के कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याचा शोधही घेतला। सीमा झिनत आणि रीमा काझिया अशी त्या सख्ख्या बहिणींची नावं आहेत। 98 साली या दोन्ही बहिणी 1 आणि 3 वर्षाच्या असताना कांबळे यांनी संजीवन हॉस्पिटलजवळ त्यांना त्या सापडल्या होत्या। त्यांच्या आईवडिलांचा शोध लागला नाही, त्यामुळे या संस्थेत त्यांना भरतीही करण्यात आलं होतं। मुंबईतल्या माहुलच्या प्रकल्पग्रस्तांनी 55 दिवस आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घरांचं आश्वासन दिलं, पण ते अजूनही पूर्ण झालेलं नाही। मेधा पाटकर यांनी त्या आंदोलनात उडी घेतली। 8 दिवसात घर मिळालं नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याचा त्यांनी इशारा दिला। बातमी भिवंडीची। काँग्रेस नगरसेवकांना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला डांबून ठेवत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय। फराज अंजुम बाउद्दीन उर्फ बाबास या काँग्रेस नगरसेवकाचं नाव आहे। मुंबईतल्या सगळ्या आरटीओ कार्यालयांसमोर आरटीओ कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करून निदर्शनं केली आहेत। कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात बदल करावा, या त्यांच्या मागण्या आहेत। बाथरूममध्ये गुदमरून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल मुलुंडमध्ये घडली। नीपा गाला असे या मुलीचं नाव कळतंय। आंघोळीदरम्यान गरम पाण्याच्या वाफेमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। विक्रोळीमध्ये एका महिलेनं कौटुंबिक कारणानं कंटाळत मुलीसह लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न केला। स्टेशनवर ही गाडी येताच महिलेनं ट्रॅकवर उडी घेतली। मुंबईतल्या एका बँक मॅनेजरनं आपल्याच बँकेला 3 कोटींचा गंडा घातलाय। युनियन बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर नब्रू मुजुमदारला पश्चिम बंगालमधून मुंबई पोलिसांनी अटक केली। भिवंडी तालुक्यात रेड्यांच्या झुंजीची दंगल रंगली होती आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्यासाठी गर्दीही केली होती। केलठण भागात या दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं। चेंबूरमध्ये राहणाऱ्या अग्रवाल या संजोना फर्मच्या मालकांनी त्यांच्या कार्यालयामध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती कळते। पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे। लुटमारीच्या उद्देशानं तरुणाला चाकूनं भुसकणाऱ्या टोळीला अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 23 डिसेंबरच्या रात्री MIDC परिसरात अखिलेश वर्मा आणि रोहित वर्मा या तरुणांना 3 जणांच्या टोळीनं चाकूनं मारहाण केली होती। मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोमुळे चर्चेत आलेलं अंबरनाथ तालुक्यातलं करवले गाव केमिकल माफियांचं माहेरघर बनलंय। या परिसरात हजारो केमिकलचे ड्रम्स आणि केमिकलनं भरलेल्या पिशव्या जमिनीत गाडल्या जात आहेत, असा धक्कादायक प्रकार समोर आला। कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरातल्या झोपडपट्टीत आग लागली होती आणि एका 4 वर्षांची मुलगी तिथे मृत्युमुखी पडल्याची माहिती कळते। सकाळी लागलेल्या आगीत ही मुलगी गंभीर भाजली होती। घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरताना 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या डोंबिवलीमध्ये। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 2000हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते। राष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची बातमी असते ती म्हणजे राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि संजय किशन कौल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। मॅगीवर पुन्हा एकदा बंदी होऊ शकते, कारण मॅगीमध्ये शिसं असल्याची कबुली नेस्ले कंपनीनं सुप्रीम कोर्टात दिली आहे आणि त्यामुळे घातक मॅगी खाण्याचा टाळा असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जातोय। RBIनं 2000च्या नोटा छापण्याचं प्रमाण कमी केलंय। या नोटा चलनात आणतानाच पुढे जाऊन या नोटांची छपाई हळूहळू कमी करण्याचंही निश्चित करण्यात आलं होतं।
काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता, तर मग काश्मीरमधली स्थिती आज अशी का, असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यसभेत उपस्थित केला. गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमधल्या स्थितीवर भाष्य करत मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधानांनी काल पंजाबच्या गुरुदासपूरमधल्या सभेत कमलनाथ यांच्यावर टीका केली. शीख दंगलीतल्या आरोपीला काँग्रेसचं मुख्यमंत्रीपदी बसवलं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून काँग्रेसनं जनतेची फसवणूक केली. त्यांना ठाऊक आहे की काँग्रेस कर्जमाफी देतं ती फक्त नावापुरती असते, तरीही त्यांच्यावर विश्वास ठेवला असंही मोदींनी या भाषणात म्हटलं. उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. गेल्या 2 वर्षात एकही दंगल न झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. याबाबत त्यांनी ट्विट करून हा दावा करण्याचा प्रयत्न केलाय. दिल्लीतली बातमी. मोतीनगरमधल्या सुदर्शन पार्क परिसरात एका पंखे बनवण्याच्या कारखान्यात काल रात्री स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. इमारतीचा काही भाग कोसळलाय. ढिगाऱ्याकडून आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधली बातमी. पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. त्यांनी देखील प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाचा एक जवान मात्र यात गंभीर जखमी झालाय. शबरीमलाच्या गाभाऱ्यात 2 महिलांनी प्रवेश केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी केरळमध्ये पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. या आंदोलनाला ठिकठिकाणी रस्ते अडवून निदर्शनंही करण्यात आली. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अनुपम खेर यांच्या विरोधात बिहारमधल्या मुझफ्फरनगरमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सिनेमाद्वारे माजी पंतप्रधानांसह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यात ठेवण्यात आला. गुजरातच्या सुरतमधल्या हिरे व्यापारावर सध्या मंदीचं सावट आहे. दिवाळीनंतर जवळपास 50% कारखाने अजूनही बंद आहेत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर इथे थंडीची लाट आहे आणि पाण्याचे स्रोतही गळठू लागलेले आहेत. नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत. काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते, ज्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक सध्या तिथे दाखल होत आहेत. प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आता विविध आखाड्यांच्या साधूंचं आगमन होतं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हेरगिरी करणारे भारतीय ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केलाय. ताबा इथल्या सीमारेषेजवळच्या क्षेत्रात पाकनं भारताचे ड्रोन उद्ध्वस्त केल्याचं पाकचं म्हणणं आहे. बातमी. अमेरिकेची एडिनॉडेक समाजाचा आधारस्तंभ असणारे चर्च आगीच्या ज्वाळांनी भस्मसात झाले. 19व्या शतकापासून हे चर्च इथे उभं होतं. अवकाशात क्षेपणास्त्र सोडण्यावरून अमेरिकेनं इराणला इशारा दिला आहे. त्या काही महिन्यात इराणनं कुठलंही क्षेपणास्त्र अवकाशात सोडू नये असं यामध्ये म्हणण्यात आलं आहे. चीनच्या सिच्युआन प्रांताला भूकंपाचा धक्का बसलेला आहे. 5.3 डिग्री इथपर्यंत ही रिश्टर स्केलवर याची क्षमता नोंदवण्यात आली आहे. रशियामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका इमारतीत ईव गॅसच्या गळतीमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला. 6 लहान मुलांचा यात समावेश आहे. सिडनी कसोटीत भारतानं दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत 5 बाद 389 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 181 धावांवर नाबाद आहे आणि ऋषभ पंतनं 27 धावा केल्या. सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये इथे एक ब्रेक घेऊन परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक.